नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते तुमचे माझ्या विद्या स्टिचिंग मिरेकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण सिंपल पद्धतीने मटका गळा शिवून त्याच्यावरती लेस लावून कशा पद्धतीने गळा आपला छान बनवायचा ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे। त्यासाठी अगोदर मी कपड्यावरती मटका गळा ड्रॉ करून घेतलेला आहे। अस्तरचा कापड मी वरती ठेवलेला आहे आणि मेन फॅब्रिक आपलं खाली असणार आहे। फॅब्रिकची सरळ बाजू वरच्या बाजूला आहे। आता मी इथून व्यवस्थित मटक्या गळ्याचा शेप हा शिवून घेत आहे। शिवताना मी हळूवारपणे हे कपडा सरळ करत या शेपवरती असं हळूवार हात फिरवत शिवून घेत आहे। बघा या पद्धतीने अतिशय सुंदर शेप आपल्या गळ्याला येतो। यामुळे बघा या पद्धतीने शिवून झाल्यानंतर आपल्याला इथून या पिना आपल्या तिन्ही काढून घ्यायचे आहेत आणि बरोबर इथं पाव इंचावरती किंवा 4 डॉट पण तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने इथून 4 डॉट सोडून आपल्याला हे कापड असं कट करून घ्यायचं आहे। कापड कट करताना आपल्याला ते कपडा कापला जाणार नाही शिलाईपर्यंत याची काळजी घ्यायची आहे। कपडा कट करून झाल्यानंतरला आता आपल्याला जागोजागी अशा बारीक बारीक असे कट्स देऊन घ्यायचे आहेत। कट्स देतानाही आपल्याला कपडा कापला जाणार नाही याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे। त्याच्यानंतरला हे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। पलटी करून झाल्यानंतरला आपल्याला हे व्यवस्थित हे करून त्याच्यावरती आता आपल्याला व्यवस्थित अशी कपडा व्यवस्थित पकडून आपला अस्तरचा भाग वरती दिसला नाही पाहिजे या पद्धतीने आपण याच्यावरती अशी दाब शिलाई देऊन घेतोय। बघा अतिशय सुंदर गळ्याचा शेप इथं आपला तयार होतो। तुम्ही जर बारकाईने हा शेप देत गेलात ना तर एकदम व्यवस्थित असा सुंदर शेप तयार होतो आपल्याला इथे गळ्याला। हात फिरवतच आपल्याला हा शेप तसा देऊन घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने हा सुंदर गळा आपला शिवून झालेला आहे। आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे टक्ससाठी। तर इथं मी आडवा टक्स 4 इंचावर आणि उभा टक्स 4.5 इंचावर टाकून घेतलेला आहे। दोन्ही साईडला अर्धा इंचाचा टक्स गॅप ठेवलेला आहे। या पद्धतीने आपला एक टक्स 1 इंचाचा तयार होणार आहे। त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या बाजूचा पण टक्स आपण अशा पद्धतीने शिवून घेणार आहे। टक्स शिवताना आपल्याला खालील कपडा व्यवस्थित आहे का नाही त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे। आता आपण कमरपट्टी अटॅच करून घेऊया। तर कमरपट्टीसाठी मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला खालून बारीक फोल्ड करून घेतलेला आहे। आता अर्धा इंचाचा गॅप सोडून मी ही खाली कमरपट्टी अटॅच करून घेत आहे। बारीक फोल्ड केलेली बाजू ही मी वरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि या पद्धतीने शिवून घेतलेला आहे। आता बघा याला असं प्रेस करून थोडं याची जी आपण फोल्डेड साइड आहे ती खालच्या बाजूला ठेवणार आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला अशी ही टिप मारून घ्यायची आहे। वरच्या बाजूला ही टिप आली नाही पाहिजे। बघा या पद्धतीने केल्यानंतर आपला कपडा बरोबर फोल्ड होतो। आता हा पूर्णपणे फोल्ड करून याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अतिशय फिनिशिंगमध्ये आपली ही कमरपट्टी तयार होते। शिवून झाल्यानंतरला याला आपल्याला आतून हात शिलाई करावी लागते। बघा या पद्धतीने हात फिरवत आपल्याला ही बनवून घ्यायची आहे। आता बघा इथं मी लेस लावणार आहे। तर त्या लेस ह्या साडीवरती सिल्वर कलरचं वर्क असल्यामुळे मी इथं सिल्वर कलरची लेस लावून घेत आहे। बघा एकदम बारकाईने ही लेस आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। त्याच्या एका कोपऱ्याला मी इथं शिलाई मारून घेत आहे। बघा एकदम व्यवस्थित शेपकडे आकाराकडे लक्ष देत आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची आहे। लेस लावल्यानंतर आपला गळा अतिशय सुंदर दिसतो। आता या लेसच्या दुसऱ्या बाजूनेही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। यामुळे आपल्याला लेस उघडण्याची शक्यता कमी होते आणि लेसही आपली व्यवस्थित बसते, कुठेही उचलली जात नाही। एक्स्ट्रा जो कपडा असेल साइडने तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। अतिशय सुंदर आपली लेस लावल्यानंतर ह्या गळ्याचं वर्क आपल्याला दिसतंय। आता याला गोंडे लावून घेऊया। इथं सिंपल गोंडा कस्टमरची डिमांड होती त्यामुळे मी ही सिंपलच गोंडा इथं तयार करत आहे। या पद्धतीने त्याला असं पलटी करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने दुसराही गोंडा आपल्याला असं तयार करून घ्यायचा आहे।
गोंडा तयार करताना खालची टोक आपल्याला दुमडून त्याच्यावरती स्टिच करायचं आहे, त्यामुळे आपला स्टिचिंग करताना कोपऱ्यातला भाग बाहेर येत नाही. अतिशय सुंदर दिसतात हे सिंपल गोंडेसुद्धा. बघा, इथून आता 2.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे आणि ही लेस आपल्याला दोरी जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. खालीवर करत असं 2-3 वेळा हे लॉक करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्याही साईडला आपल्याला 2.5 इंचावरती असा पॉईंट बनवून तिथे ही दोरी अटॅच करून घ्यायची आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर हा गळा दिसतो, घातल्यानंतर एकदम छान लुक येतो. बघा, अशा पद्धतीने हा गळा आपला अतिशय सुंदर तयार झालेला आहे. व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.